राम राम म्हणलं मावशी. कोण रे तू? ओळखलं का? नाही र, कोण तू? अहो मी लाल्या. लाल्या? कोण लाल्या? अहो ते नाही का आबाला सांगितलेलं. हा, तूच काय रे तो? हा काय झालं होतं? या बसा सांगतो सगळं. त्या आबाने सांगितलं ना तुम्हाला. सांगितलं, पण मला काही खरं नाही वाटत होतं तो. अहो सगळं खरं आहे. काय खरंय? अहो तुम्हाला विश्वास बसा ना काय. माझा पोरीवरच विश्वास आहे, माझा काय तुझ्यावर विश्वास नाही. अहो तुम्हाला आहे ना आता पुरावा दाखवतो थांबा. पुरावा? तुम्हाला तसा विश्वासच बसायचा नाही. हे बघा. खरं? हे खरं आहे की? आम्ही तुम्हाला तेच सांगतोय की मग. अहो थोडं पोरीवर लक्ष द्या. मी आबाला तेच सांगितलंय. आबा काय ऐकतो का आमचं? बघितलं का? आता तरी पटला का विश्वास? पटला. एवढी लहान असताना तिला वाढवली आणि हे दिवस तिनं दाखवला मला. काय करायचं आता? अहो आबाला सांगितलं तर आबाचा विश्वास पटा ना. आबा म्हणते मग पोरगी लय गुणी लय गुणी. आता मी सांगतो तुम्हीच काहीतरी योग्य निर्णय घ्या. होय, निर्णय तर घेतलाच पाहिजे. माझ्या जवळ होती तोपर्यंत ती धाकात होती. इथं गावात आली आणि तिनं हे रंग दाखवला. काय करावं काय समजे नाही. अहो तुम्हाला त्या आधीसोबत लग्न लावून द्यायचं असेल तर बिंदास लावून द्या. मला काहीच अडचण नाही. पण ना त्या आधी पोरगं चांगलं नाही. त्याच्याकडनं पैसा ना पाणी, दिवसभर फिरत असते गावात. अहो त्याचे आज खाल्लं तर उद्याचे वांदे आहेत. बघा पण तुमच्या हिशोबाने आपलं काहीच म्हणणं नाही. अहो तुम्हाला सांगतो आपलं पप्प्या नाही का, त्याची पोरगी अशीच लफड्यात पडली, गेली ना पळून. आई बापाची घातली सगळी इज्जत गावात. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो आमच्या नात्यातलं एक पोरग आहे, त्याच्याबद्दल विचार करा. पैसा पाणी सगळं आहे. पोरीला दाग दागिने पैसा कशाचीच कमी राहणार नाही बघा. सगळं तिला जागेवर मिळेल आणि तुम्हाला पण लय मानपान भेटन. बघा विचार करून. होय, तुमच्या पोरीचं कल्याण होईल. आबाला विचारते आणि सांगते. अहो आबाला कशाला विचारताय? तुम्हीच घ्या काय योग्य निर्णय. नाहीतर पोरगी जायच्या हातातून निघून. तुम्ही म्हणत असाल ना तर उद्याच बोलवतो की पोरग बघायला. बर सांगा मला मग फोन करून. येऊ का? आद्यानी लाल्या शेटवर हात टाकला काय? अरे तो असेल शरीराने मोठा, पण लाल्या शेट आहे ना बुद्धीनं मोठा आहे. त्यांनी मारलेले घाव तर भरले, पण हे लाल्या शेटने जो घाव दिलाय ना ते त्याचं आयुष्यावर भरायचं नाही. ए काय गे, काय चाललंय तुझं? काय नाही, झाडू मारते. गावात काय कारस्थानं चालली आहेत तुझी? काय नाही का? आधी कोण आहे हा? तो माझा चांगला मित्र आहे. मित्र? मला सगळं कळलंय. अगं मावशी, चल ना आपण चहा पिऊ. चहा ही राहू दे. सांग मला आधी कोण आहे ते, सगळं खरं सांग मला. अगं मावशी, हात सोड ना. खरं सांग मग मला काय ते. सांगते, माझा हात सोड. आमचं एकमेकांवरती प्रेम आहे. प्रेम आहे? अगं 1 महिना नाही तुला झाला, तुला कळलं त्याचं प्रेम आहे ते तुझ्यावर? आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखतो आणि आता आम्ही मोठं झालोय. आम्हाला सगळं कळतं. आम्हाला लग्न करायचंय. लग्न? तुला दाखवतेच लग्न कसं करायचं आहे ते. आता निसटलीस आहेस हा? उद्या पाहुणे येणार आहेत बघायला. हे जर अशी नाटकं केलीस ना
प्रेमाची तर याद राख, घराच्या बाहेर पाऊल टाकलास ना तर गाठ माझ्याशी आहे. काय ग मेरे, विहिरीव नाही यायचं का? नाही, जा तू. का ग, काय झालं? सांग की. काय सांगू, आधीच माझं घरी कळले. कसं काय? तो नालायकला आल्या, त्याने येऊन आबांना सांगितलं. आणि त्यांना विश्वास पण बसला? नसता बसला ग विश्वास, पण त्यांनी माझ्या नादीचे फोटो आबांना दाखवले. तिथं आम्ही शेतात भेटलो होतो आणि नदीवरचे पण, काय माहित कधी लपून काढले होते. मग आता? आता मावशी पण आली शहरातून आणि ती म्हणते आता तुझं लग्न लावायचं. लय बोलत होती, आता लग्न लावून दिल्याशिवाय जायची नाही ती. काजल, मी लहानपणी गेले होते ग तुम्हाला सोडून, पण तेव्हाच वेगळं होतं आणि आता लय वेगळं आहे. मी आता नाही जाऊ शकत आधीला सोडून. मला त्याची लय आठवण येते, मला त्याला बघायचंय. आणि आता आबा आणि मावशी लय लक्ष ठेवून आहेत माझ्यावरती, तरी मी आता तुझं नाव सांगून आले. तू आधीला सांगशील का खाली यायला? मला त्याला भेटायचंय. मी तुझ्याकडे येते म्हणून त्याला भेटायला जाईन. तू सांग ना तेवढं. बरं, सांगते मी. ए काजल, आज काय काम दिसना तुला? एकटीच फिरती. काम आहे मला, इथं दुकानात चालले. दुकानात चालली होय? तुला ते आधीचं मीराचं कळलं का? नाही ग, काय झालं? अरे तिच्या घरी आहे ना, आधीचं तिचं कळले. घरी कळलं. काय उपयोग आहे तुझा त्या आधीचा मित्र असून? आता आधीनं कुठं सांगितलं मला तवा? तू सांगती तवा कळतंय. मी गेले होते मीराकडं, तिला आधीला भेटायचे. तू एक काम कर, आधीकडं जा आणि त्याला म्हण तिने खाली भेटायला बोलवले. बरं, सांगतो. आणि काजल, आज तू वारी दिसते, जा तू. झालं का नीट? मम्मी, अरे असं काय भूतावानी मागे येऊन थांबतोय? ते भूतावानी सोड. अरे तुझ्या मागे कुत्री वित्री लागले काय? अरे कुत्र्यांचं सोड, काजलला भेटायला गेलो. अरे मग काजलला भेटायला गेल्यावर तुझ्या चेहरा होता आनंद पाहिजे, असं काय थोबडा 12 वाजले? 12 नाही वाजले. काजल मला काय म्हणली माहिती का? काय म्हणली? काजलला तुला भेटायचंय. काजलला मला भेटायचं? काजलला मला भेटायचंय. मग तुला भेटली किती? मीराला मला भेटायचंय. मिराला तुला काय भेटायची? अरे ती कशाला मला भेटन? थांब. मी अरे काजलकडे वाम्या, तू जरा शांत हो. नक्की काय झालं पहिलं ते सांग. मी काजलकडे गेलो, ती दुकानात चालली होती. मीराला आधी भेटायचंय. हा, अरे मीराला तुला भेटायचंय, तिने तुला खाली बोलवलंय. अरे असं आहे होय? आता बिनमोकर मार्ग आला असता. जरा नीट बोलत जा. अरे नीट बोलत जा. काय, काजलला भेटायला गेलतो, तिलाच बघत होतो, दुसरं काहीच सुचत नव्हतं. लय वारी दिसत होती. तुझं तेच असतं. जाशी ना भेटाय खाली? जातो, पण ते अजून काहीतरी बोलली ना तू म्हणतो जा. जाऊ दे, माझ्या लक्षात नाही बाबा. तू आपलं तिला खाली भेटायचा. जातो जातो. करमत नाही का तुला? त्या दिवशी तर आपण भेटलो होतो.
आणि आज परत भेटाय बोलवलं. मला तुला काहीतरी सांगायचं होतं. सांग की मग. आबांना आपल्याबद्दल समजले. आबाला कसं काय समजलं? तो मूर्ख लाल्या त्या दिवशी आपल्याला शेतात पाहिलं ना, आणि लपून फोटो पण काढलेत. तेच येऊन आबांना दाखवले. लालेला मारून मी चुकीचं केलं का बरोबर केलं हे मला नाही माहिती, पण त्याने तुला छेडलं होतं, त्याच्यामुळे त्याला मारणं पण गरजेचं होतं. आबांना हे काय आवडलेलं नाहीये. आणि मावशी पण बोलली 2 दिवसात माझं लग्न लावून देणार आहे. आणि आबा बोलले गावातल्या पोरासोबत माझं लग्न नाही लावून देणार. लग्न तू फक्त माझ्याशीच करणार. मला लग्न तुझ्याशीच करायचंय. तुझ्याशीच करणार आहे मी लग्न. पण आता फक्त थोडे दिवस आबांचा राग कमी होईपर्यंत आपल्याला नाही भेटता नाही येणार. लग्न मेरे, तुला मी आधीच सांगतो, तू फक्त माझ्याशी लग्न करणार. मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. आपलं प्रेम ना त्या फुलासारखं भरलेलं आहे. फक्त त्याला कोणी तोडायला नको असं मीच म्हणले होते. आणि तू पण त्यावर उत्तर दिलं होतं की फुलाला काट्या असतात आणि ते कोणी पण तोडायच्या आधी ना त्यांना त्या काट्यांना सामोर जावं लागतं. तसंच आता आपल्याला जायचंय. आता मला नाही माहिती आपल्या वाटेत किती काटे येणार आहेत. काटे येऊ दे नाही तर अडथळे येऊ दे, मी तुझ्यासाठी ते लालला मारू शकतो. मी आपल्या प्रेमासाठी ना मीरा काही करू शकतो. एक काम करतो, मी तुझ्या आबाबरोबर बोलतो, नाही तर मग त्या मावशीबरोबर बोलतो. पण मीरा तू असं धीर नको सोडू. नको नको, तू नको बोलू आबांशी. तू त्यांच्या समोर गेल्यावर अजून विषय वाढल. ते शांत झाले ना मीच त्यांच्याशी बोलन. आणि आता थोडं वातावरण शांत होईपर्यंत आपल्याला भेटता नाही येणार. त्यामुळं मी कमीच भेटायचा प्रयत्न करत. आणि लय वेळची आली मी आता जाते.